अरे थँक्यू. काय अवस्था झाली रे सुमितची. ते आधी ते देविका प्रकरण झालं तेव्हा सारखा बेडरूम मध्ये बसलेला असायचा आणि आता डायरेक्ट बाल्कनी. खूप सिरियस आहे रे सगळं. हो, पण आता तुम्ही काय करणार आहात? प्रॉब्लेम हाच आहे ना, करतो सगळं राघव आणि निस्तरायला आपल्याला लागतं. नाही नाही, तरी मी सुमितला सांगत होतो राघवचं ऐकू नको. इकडे आकांक्षा मॅडम आणि माझं लग्न लावायला निघालं होतं तेव्हाच आपल्याला कळायला हवं. दरवेळी ना आपण राघवचं ऐकून एक मोठी चूक करतो. करेक्ट आहे याचं. मला सांग विनय, तुला आतापर्यंत त्याच्या एका तरी फंड्यामुळे एक तरी मुलगी पटली का रे? नाही ना अगं. तुम्ही राघवकडनं फंडे शिकत होता? हं? नाही हो, मी म्हणजे मी नाही, तो मला मदत करायचा हो. मला काय वाटतंय, राघवने जेव्हा सौम्याचा फोटो व्हायरल केला होता ना तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे होतं की राघवची सटकली. हा बरोबर आहे. शी, कसा आहे राघव. त्याने त्या काव्याबरोबर कसली बेट लावली आहे. शी, काय अर्थ आहे का त्या बेटला? हा, हो ना. आणि अय्या काव्या, काय झालं? एक मिनिट, काव्या कुठे? माहित नाही. अरे, आपण तिला फार्म हाऊस वर विसरून आलो की काय? शिट, आता काय करायचं? मी तिला फोन लावते. प्लीज कर. लागला? थांब ना. लागला? थांबणारच का जरा? शाल्मलीचा फोन. माझा फोन तुझ्याकडे. हा शाल्मली, बोल. हॅलो काव्या. काव्या, तू बरी आहेस ना गं? हो बाबा, बरी आहे मी. थँक गॉड, तू बरी आहेस. तू आता कुठे आहेस? अगं, आम्ही आता जस्ट निघालोय. आम्ही म्हणजे? मी आणि राघव. काय? राघव तुझ्या बरोबर आहे? ओके, एक काम कर, तिथून ताबडतोब निघ आणि इथे ह्यांच्या घरी ये. आणि काव्या, राघवने काही सांगितलं ना तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा अगं पण शाल्मली, राघव, शाल्मली असं का म्हणाली की राघव जे काही सांगेन त्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून? असं म्हणाली शाल्मली? हो, ती आता गाईज असं काही नाही. एक मिनिट, मी तुला फोनवर काय सांगितलं होतं? राघवने काही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. पण का? ते मी तुला नंतर सांगते ना. काय नंतर सांगते? गाईस, असं काही नाहीये. काय घडलं आणि काय नाही ना, काल रात्री त्यांनी मला सगळं. सुमित, आई ओके? सुमित, लागेल. ठीक आहेस ना? अरे, एवढं पहाटे कोणाला फोन करतोयस? कोणाला फोन करतोय सुमित? सुमित, तू कुठे चाललाय? सुमित, कुठे चाललास? सौम्या माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाण्या अगोदर मला तिला थांबवायला हवंय. हो, मग तू जा. कुठे जाणारस तू आणि कुठे शोधणारस तिला? तिचं घर माहितीये ना तुला? ये गप ना तू.
नाही, मला तिच्या घरी जायचं नाहीये. तिच्या घरी मला तमाशे नकोय. मग काय करणार आहेस तू? एनजीओ मध्ये जाऊन मी तिची वाट पाहिजे. ओके. अरे सुम्या, माझं ऐकून तर घे ना यार. मी या घरात राहावं असं तुला वाटत असेल तर माझ्याशी बोलू नकोस. मूर्ख आहेस का तू? हा, जा काय जा. हे विनया, बघ, तू बरोबर बोलतोय. सौम्या त्याच्या आयुष्यातनं कायमची जायच्यात तिचा गैरसमज दूर व्हायला नको का? सौम्या, चहा. नकोय मला. सौम्या, किती वेळ अशी शांत राहणार आहेस? आल्यापासून हार्डली 2-3 शब्द बोललीस माझ्याशी. थकल्यासारखं वाटतंय रे. अगं मग सौम्या, घरी जा ना. काल रात्री म्हणलं घरी जाऊया तर म्हणालीस ऑफिसला जाऊया. काल रात्री घरी गेले असते तर काय सांगितलं असतं मी घरच्यांना? त्यांना मी सांगून निघाले होते की मी रात्रभर बाहेरच थांबणार. आणि एवढ्या रात्री जर मी घरी गेले असते तर आपण आणखी थोड्या वेळात घरी निघू, म्हणजे घरच्यांनाही वाटेल की मी खरंच बाहेर होते. ठीक आहे. खरंच खूप पश्चाताप होतो मला. का गेले असेल मी तिकडे? सुमित असं वागू शकतो मला वाटलं नव्हतं कधी. म्हणजे इतके दिवस जे काही चाललं होतं, प्रेमाच्या नावाखाली जे काही इम्प्रेस करत होता ते फक्त या रात्रीसाठी चाललं होतं. तर मूर्खपणा केलाय. खूप मोठी चूक केली मी तिकडे जाऊन. सौम्या, पण का स्वतःला त्रास करून घेतेस? माझ्या डोक्यातून तो विषय जात नाहीये. कारण अजून तू त्यातून बाहेर पडत नाहीयेस. इतकं सोपं वाटतंय तुला हे सगळं? अरे माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर काय झालं असतं तिचं? अरे तिचं सोड, माझं काय झालं असतं त्या रात्री? सौम्या, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. याला आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग, नाहीतर मी काय करेन माझं मला माहित नाही. तुला ऐकू येत नाही का मी काय बोलले ते? याला बाहेर जायला सांग, नाहीतर मी याला हक्क लावून देईन. सौम्या, प्लीज माझं ऐकून घे. एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या समोर येण्याची हिंमत कशी केलीस तू? खूप मोठा गैरसमज झालाय सौम्या. एक मिनिट, मला तुझं काही ऐकायचं नाही. इथून निघून जा, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. सौम्या, प्लीज माझं ऐकून घे. मी काय म्हणतोय ते तरी. सौम्या बघ, तू शांत हो, मी त्याला घेऊन जातो. तू प्लीज माझं ऐकून घे सौम्या. मला प्लीज ऐकून तर घे. मी तुला समजावतो तुला. चल. आम्ही तुला माफ करायला तयार आहोत. आमच्या काही अटी आहेत ज्या तुला मान्य कराव्या लागतील. चालेल, मी काही मान्य करायला तयार आहे. आमच्या कोणाच्याही लव्ह लाईफ मध्ये अजिबात इंटरफिअर करायचं नाही. सनशाईन, स्वीट हार्ट, भूत जायगा, हे सगळं बंद करायचं. आणि आजपासून हे कॅफे आणि डान्स क्लास मध्ये लक्ष घालशील. आजपासून कुठल्याही मुलीशी फ्लर्टिंग करायचं